म्हणून एक विनंती आहे, जे आज प्रवचन करा या जिल्ह्यामध्ये, मी तालुकाध्यक्ष आमचे बंधू राहुल मध्ये यांना सांगितलं की जे आपण जे काय प्रवचन करतो ते प्रवचन करणारे विहाराचे बाहेर गेले की त्याचं आचरण ते स्वतःच करत नाही, मग समोरचा व्यक्ती ऐकणारा तरी किती करेल. म्हणून प्रत्येकानं आपल्यापासून सुरुवात करा. आपल्यापासून, आपल्या घरापासून जर सुरुवात झाली तर वाडी आपोआप सुधारते. वाडी आपोआप सर्व गोष्टी. बरेचसे आमचे प्रवचनकार आहेत त्या जिल्ह्यामध्ये, त्यांना मी एवढा मोठा नाही त्याला आदेश देणार, परंतु आम्हाला ज्या उणिवा जाणवत आहेत त्या उणिवा प्रत्येकाने आपल्या गावापासून आपल्या वाडी. आम्ही बरेचसे प्रश्न ठेवतो. माणूस मेल्यानंतर कपाल कोणी आणू नका. मी 2 मिनिटं जास्त काय घेतोय की आज विजय जाधव हे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे आहेत. ती आमची बरोबर विनंती आहे. प्रत्येकाला आम्ही फोन करून सांगतो आम्हाला कपल घेऊन येऊ नका, तरी पण काही लोक नाही. ते कसं आहे, जिवंत असताना त्याला साधं पाणी पाजायला कधी येणार नाही, पण कपल मात्र 400-500 रुपयाचा आणणार, त्याला हार मोठा जागे आणणार. अरे जिवंत असताना कधी मग येणार मुंबईत ना थांबा, कोण त्याचा पोरगा येतो मुंबईत ना, त्या कधी महिन्यावर त्या आई वडिलांकडे कधी बघितलेलं नसतं आणि खाना मारायला पुढं. अरे ते शेजाऱ्याने उचल पाचर त्याचं घाण केलेली ती काढली कुणी, बाजूच्या शेजाऱ्यानेच काढली. आणि तू साहेबासारखा येतोच ना, खाना मारतो. खरा हक्कदार जो सेवा करतो. आमच्याकडे तशी वेळ नाही. आपल्या वाडीमध्ये बरेच लोक चांगले आहेत, आई वडिलांची सेवा करणारी आहेत, सगळ्या पद्धतीने चांगलं चाललंय. तरी माझी एक विनंती आहे की आपण या भारतमध्ये म्हटल्याप्रमाणे एक महिला संस्कार शिबिर किंवा बाल संस्कार शिबिराचं ह्या महिन्यामध्ये नियोजन करा. आमच्या कार्यकर्त्यांनी आता विजय जाधव यांनी सांगितलं, मित्र आज दोघं एकत्र बसले. असे जर कायम बसलं असते 10 वर्ष आधी तर मला वाटतं संतोषमध्ये आमच्या दर्शनाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. चांगल्या पद्धतीनं त्यांनाही बोलता येतं, चांगल्या पद्धतीनं त्यांनाही विषय मांडता येतात. तरी आम्ही कार्यकर्ते सर्व विचार करून महिला मंडळांना एक धन्यवाद देतो. आम्ही तुमचा आदर करत नसलो तरी तुम्ही आमचा आदर करा. तुमच्या पायाला आमचा कारण का नाही तर पुढे ताण येणार नाही. तरी त्या कार्यक्रमाला आमच्या विभागाचे कार्यकर्ते सर्व आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचे आम्ही या ग्रामशाखेचा एक सदस्य म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो.